पहिल्यापासून आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आणि अति निष्ठावंत आहोत हे मी सांगतो। जसं माणसाला थकवा आलाय आणि चहा प्यायलं की तरतरी ती, तसंच साहेब टीव्हीवर जर बघितलं तर आमच्या अंगात फुरसूत येते। ज्याप्रमाणे आपल्याला मुंगी कधी झोपलेली दिसली नाही, त्याप्रमाणे पवार साहेब हे कधी थकलेले दिसले नाही। त्यांच्या जवानीमध्ये जे काम ते करत नव्हते त्याच्यापेक्षा 10 पटीने आज त्यांचा उत्साह वाढलेला आहे। कारण जनतेत असा आत्मविश्वास तयार झाला आहे की पवार साहेबाशिवाय गत्यंतरच नाही। ज्यावेळेस पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, शेतकऱ्यांचा पहिलं त्यांनी 7-12 कोरा केला असेल तर ते पहिलं त्यांनी कमी केलं। आम्ही 72 पासून साहेबाला मानतो। 72 दुष्काळ होता ना, शेतकऱ्यांबद्दल केलेल्या कामामुळे प्रत्यक्षात देव असेल, प्रत्यक्षात विठ्ठल हे शरद पवार शेतकऱ्यांचे आहेत। फळबागाचं त्यांनी हे केलं, त्याला अनुदान दिलं, ठिबक सिंचन पाणी कमी पडत असेल तर त्याला अनुदान दिलं, शेतीच्या बाबतीत असो शैक्षणिक असो त्यांचं फार दूरदृष्टी होती त्यांची त्या बाबतीत। सगळं अल्पसंख्याक म्हणा, काय ओबीसी म्हणा, मराठा समाज म्हणा, सुवर्ण समाज म्हणा, सगळ्या समाजातले युवक जे आहेत त्या सगळ्याच्या युवकाच्या मनात आज शरद पवार हेच आहेत। राजकारण असावं कसं, राजकारण 20% समाजकारण 80%, हा त्यांचा मूळ उद्देश आहे। त्यामुळे आम्ही प्रेरित होऊन त्यांच्याबरोबर आम्ही कार्य करतो। जनतेपासून ऊर्जा मिळते ना, जनतेचा त्यांना आशीर्वाद आहे ना, त्यांच्यापासून ऊर्जा मिळते ना, त्यांच्या कल्याणासाठीच ते काम करत आहेत ना। समांतर काँग्रेस काढल्यानंतर ते कर्जतला दारावर आले असता आम्ही सर्वांनी मिळून पवार साहेबांना जवळत आणलं आणि त्यांची बैलगाडीत मिरवणूक काढली। आणि ज्यावेळेस पवार साहेब बीडला जात होते त्यावेळेस आम्ही खारडा रोडच्या चौकात त्यांचा सत्कार केला। पवार साहेबांनी असा हात केला, ए जालिंदर चल म्हणले बस गाडी। ते प्रथम आले होते जामखेडला, त्यावेळेस स्टेजचं संचालन करणारा मीच होतो। त्यांनी माझ्याकडून माझ्या खांद्यावर थाप म्हणले, काय तुझं नाव? मग मला मी हबीब मास्टर। मग तुझा व्यवसाय काय? मला टायर पंक्चर काढतो साहेब, माझं दुकान होतं। तर ते येऊन थांबले तिथं, माझी चहा पाणी झाला, लोकांनी पाहिलं, फोटो काढले त्यावेळेस साहेबाबरोबर माझ्या दुकानाची टपरीच होती फक्त। 1994 साली मी ज्यावेळेस व्हाईस चेअरमन होतो, आमच्या बँकेचे काही अडीअडचणी होत्या, त्याचं निवारण करण्यासाठी त्यांच्याकडे गेलो, सतत जायचो नेहमी, किंवा कोणाच्याही अडीअडचणी असल्या तरी ते सोडवायचे। नाही काम होत असं कधीच नाही झालेलं। 40 वर्षापूर्वी भेट झाली, पहिल्यापासून मी त्यांचा कार्यकर्ता होतो। आम्ही रयत शिक्षण संस्थेची शाळा उघडली, त्या शाळेला मान्यता मिळत नव्हती, पवार साहेबांनी आम्हाला 2 वर्षाची मान्यता दिली। ही पहिली भेट। 12 ते 17च्या बॉडीत आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर संचालक होतो। त्यावेळेस तुम्ही 25 कोटी रुपये तुम्ही आमच्या कारखान्याला दिले होते, तेव्हा चांगली जवळून ओळख झाली होती आपली। माणूस चांगला, कर्तृत्ववान, याच्यामुळं आम्हाला त्यांच्या पाठीमागे राहावं वाटायचं। ज्या टायमाला कृषी मंत्री होते त्या टायमाला शेतकरी एकदम सुखात केलता त्यांनी, पवार साहेबांनी। केंद्रात कृषी मंत्री असताना 71,000 कोटीची कर्जमाफी केली। सगळ्या लोकांना कर्जमाफ होऊन मुक्त झाले लोक। पवार साहेबांनी दुधाचा जो निर्णय घेतला, भावाचा, कांद्याच्या बाबतीचे निर्णय घेतले पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना, निर्यातीचा असेल, भावाचा असेल, पूर्ण देशातला महाराष्ट्रातला शेतकरी उजवून निघाला। दुसरी गोष्ट, मागं दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळामध्ये गावगाव छावण्या झाल्या होत्या, परंतु पवार साहेबांनी स्वतः फुकट सगळ्या जनावराला पशुखाद्य पुरवलं। ही पवार साहेबांचीच किमया आहे। आम्हाला पवार साहेब देवच म्हणून, शेतकऱ्याचा जाणता राजा म्हणून आम्हाला वाटतं पवार साहेब। आज महिला आरक्षण पवार साहेबांनी दिलं आणि शैक्षणिक क्षेत्रात आम्हाला फरक करून दाखवलाय पवार साहेबांनी। पुरोगामी विचारांनी साहेब पूर्ण शेतकऱ्याचे प्रश्न असोत किंवा तरुणाच्या रोजीरोटीचा प्रश्न असो, या महाराष्ट्रामध्ये फार मोठमोठ्या इंडस्ट्रीज आणण्याचं काम पवार साहेबांनीच करून दाखवलेलं आहे। आणि एकही खेड असं नाही साहेब की त्या घरातला सुशिक्षित मुलगा पुण्याला गेला नाही आणि कुठं कामाला लागला नाही, अशा खेड्यातलं एकही घर निघणार नाही आजच्या मितीला। ही परिस्थिती शरद पवारांनी तयार केली।
सगळ्या जनतेचे, सगळ्या जाती धर्माचे जाणते आहेत. ती काही एकट्या धर्माला घेऊन चाललेले नाहीत. इतकी त्यांची स्वच्छ प्रवृत्ती आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्यापासून जाऊ शकलो नाही. ते जात धर्म काहीच पाळत नाहीत, ते सगळ्याला समान मानतात ते. आणि जर त्यांना तसं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव दिलं असतं का? किती विरोध पत्करून त्यांनी दिलं. महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकरांनंतर हा जो विचार आहे सगळा जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचा, तो फक्त एकटा शरद पवारांनी टिकवला. लोकांना बरोबर, व्यापारी असतील, शेतकरी असेल, तुमचा औद्योगिकरण असेल, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम पवारसाहेबांनी केलं. आम्हाला त्या व्यक्तीविषयी आकर्षणच आहे. अजून मी मरुस्तर आम्हाला राहणार आहे. तरुण पोराला लाजवेल असे ते काम करतात. आणि एवढा म्हातारा माणूस आमच्यासाठी मरतोय, तर आम्ही त्यासाठी जीव का नाही द्यावा? त्यांच्या मागं का नाही जावा? आता कोणी आलं आणि काय झालं, पवार साहेबाशिवाय आम्ही मतदान करणार नाही. पण खोड हे कायम असतं. आणि त्यांना जे इतर हे असतं, मुळे पक्क्या खाली, तर पक्क्या मुळे असतात. फांद्या गेल्या तर गेल्या. खोड आहेत शरदरावजी पवार. फांद्या आता हे जे उडून गेले ती काय 50 ओके म्हणजे ती गेलेले फांद्या. आणि जे आता कट्टर काँग्रेसचे म्हणजे त्यांचे जवळचे राहिले ते मूळ राहिले. जरी पक्ष फुटला असला आणि नेते मंडळी फुटली, परंतु पवार साहेबांबरोबरचे आमच्यासारखे जे सामान्य कार्यकर्ते आहेत, सामान्य जनता आहे, सामान्य मतदार आहेत, ते सगळे आज अगदी पवार साहेबांबरोबरच आहेत. ग्रामीण भागात गेलात, शहरात गेलात, कुठे जरी गेलात, तरुण मुलं असतील, सुशिक्षित असतील, विद्यार्थी असतील, सगळेचे सगळे लोक पवार साहेबांबरोबर आहेत. तर मी त्यांचंच कार्य करीत राहणार. ते मला घरचं बंधन आलेलं आहे. ही वयाने पडताल, गर्दीत जाऊ नका, मी गेल्याशिवाय राहत नाही. कार्यक्रमात त्यांच्या मरलं तरी चालेल, पण त्यांची साथ मी सोडणार नाही. त्यांच्यासारखे जीव माणूस नाही आज महाराष्ट्राला. कारण त्यांची जी कर्तृत्ववान आहे, त्यांची जी सहानुभूती, ती सगळ्यात मोठी ताकद आहे. राजकारणातले वस्तात आहेत. आणि जरी त्यांनी चिरे तयार केले असले तरी शेवटचा डाव ते नेहमी हातचा राखून ठेवतात. त्यामुळे शेवटचा डाव हातचा राखून त्याला पूर्ण चितपट केलं जातं. पवार साहेब नाव घेतले की ऊर्जा मिळते. पवार साहेबाला राजकारणात आयुष्य लाभू दे कलश. आज महाराष्ट्र आजही एक नंबर आहे भारतामध्ये. ती एक नंबरवरच राहणार काय. आणि त्याला कारण फक्त शरद पवार हेच आहेत. एकच साहेब, ते म्हणजे आमचे पवार साहेब. पवार साहेब आहेत ना, महाराष्ट्राचा बॉस समजत होता. शेतकऱ्याचा तर जाणता राजच आहे ते. पवार इज पॉवर हे मान्यच करावं लागेल. महाराष्ट्राला काय दिल्लीला बी मान्य करावं लागेल. पवार इज पॉवर. हा.